सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज सगळ्यात आधी तुम्हाला खूप 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 जास्त थँक्यू तुमच्यामुळं आणि तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळं माझं अकाउंट फायनली मॉनिटाईज झालेलं आहे. त्याच्यामुळं खूप जास्त थँक्यू सो मच. तर गाईज माझं मॉनिटाईज अकाउंट चॅनल होऊन 2 घंटे झालेले आहेत आणि मला कळालेलं आहे की माझं अकाउंट मॉनिटाईज झाले म्हणून. तसं मला यूट्यूबवरून मेल आला होता. त्यामुळं आज मी करत आहोत पिझ्झा पार्टी आणि मी घरी पिझ्झा बनवणार आहे. तर त्यासाठीच हे मी व्हिडिओ बनवलेला आहे की छोटंसं एक काय म्हणते त्याला पार्टी करणार आहोत आणि कसं बनवते मी पिझ्झा, माझी पिझ्झाची रेसिपी पण तुम्हाला दाखवेन. तर पिझ्झाचं बेस आम्ही आणलेलं आहे, पण काही ठराविक प्रोडक्ट घ्यायचे तर मी आता जाणार आहे घ्यायला भैयासोबत. तर गाईज थँक्यू सो मच. आणि सगळं 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 फक्त आणि फक्त स्वामींमुळे झालेलं आहे, कारण की माझा असं भरोसा आहे की मला असं वाटतंय, गॅरंटी आहे मला की ही फक्त आणि फक्त स्वामींमुळे झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. खरंच म्हणजे माझ्याशी खूप जास्त म्हणजे असं भक्ती आहे आणि मला माहिती आहे की स्वामींच्याच आशीर्वादामुळं झालेलं आहे. स्वामींच्या आशीर्वादाशिवाय हे काहीच गोष्ट शक्य नाही आहे. त्याच्यामुळं खूप जास्त म्हणजे देवाला पण काय थँक्यू म्हणणार आहोत, कारण की देव आपण खूप छोटे आहोत देवाला थँक्यू म्हणणार आहे. पण खरंच थँक्यू श्री स्वामी समर्थ. थँक्यू गाईज, सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू. जेवढ्यांनी मला सपोर्ट केले, जेवढ्यांनी मला प्रेम केले, जेवढ्यांना आवडत नव्हतं मी व्हिडिओ बनवलेलं तेवढ्यांना पण थँक्यू, कारण की तुम्ही जेवढं जास्त नकारला तेवढं जास्त मला ताकद भेटली की मी व्हिडिओ बनवल. आणि तुम्ही नाव ठेवत गेलात पण मी करत गेले. आणि थँक्यू सो मच देवाला की मला एवढ्या लवकर यश भेटलं आणि मला वाटलं नव्हतं की मला एवढ्या लवकर यश भेटेल. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि गाईज मला शब्द सुचना गेलेत म्हणून माझं खालीवर राहिलं, कारण की मी खूप जास्त खुश आहे. मला लिटरली मला जेव्हा मॉनिटाईज झालं होतं माझ्या डोळ्यातून पाणी येलं होतं. मला एवढी जास्त खुशी झाली होती, कारण की मी कष्ट केलेले आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे, कारण की मी दुकान हँडल करत करत ह्या सगळ्या गोष्टी करत होते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की काय कष्ट लागले. त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. तर गाईज मला खूप जास्त खुशी झालेली आहे आणि मला माझ्या कष्टाचं यश भेटलं असं मला वाटायला लागले. त्याच्यामुळे खूप जास्त थँक्यू सो मच. आणि गाईज मी एवढंच म्हणायला लागले की थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. खरंच खूप जास्त थँक्यू. आणि लवकरात लवकर मी लाईव्ह येणार आहे आणि आपण लवकरात लवकर लाईव्हमध्ये गप्पा मारणार आहोत. आणि माझं मेंबरशिपसुद्धा ॲक्टिव्ह होणार आहे, तर तुम्ही मला मेंबरशिपला पण जॉईन व्हा. आपण लवकरात लवकर जॉईन होऊन मेंबरशिपला सुद्धा मस्तपैकी मजा करूया. आणि लाईव्हमध्ये पण मी नक्की येणार आहे. तर मी लाईव्ह कधी येणार आहे काय नाही सगळे डिटेल तुम्हाला पोस्टमध्ये भेटेल. तर तुम्ही नक्की, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघायला लागला तर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज, तुम्ही एवढं जास्त प्रेम दाखवलं तर अजून जास्त दाखवण्याची गरज आहे. तर लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला मी आता रेसिपीचं सामान आणायला जाते आणि स्टे ट्यून गाईज. बघू आता काय काय होतंय, मला तर सुधरत नाही, बघू काय होईल ते. गाईज आता आम्ही जात आहोत सामान आणायला, तर बघूत आता काय काय होतंय. काही सामान घेऊन आम्ही आलेलो आहोत. जवळच्या स्टोअरमध्ये गेलो होतो आम्ही सामान आणायला. जवळच्या स्टोअरमध्ये गेलो होतो, आता सामान आणलेलं आहे. तर आता बनवायचं आहे पिझ्झा 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 पिझ्झा. तर चला गाईज बनवूया. तुम्ही एक्सायटेड आहात का? मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. तर गाईज इथं चिरत आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या, शिमला मिरच, कांदा, टमॅटो जे की लागणार आहेत, हे बघा. तर आता चला बनवायचं आहे. ह्याचा पिझ्झा आहे ना स्वतः बनवणार आहे. आणि माझा पिझ्झा मी स्वतः बनवणार आहे. आईचा पण मीच बनवणार आहे. तर गाईज मी तुम्हाला आता दाखवते की काय काय रेसिपी आहे. मला आज असं का काय सगळं लागेल. तर गाईज मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते की नेमकं काय काय आहे ते. चला तर बघूया काय काय लागणार आहे आपल्याला पिझ्झा घरी बनवण्यासाठी. तर गाईज आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. तर मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा अमूल चीज. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट काय आहे, तर चीज आहे. म्हणजे मेन म्हणू शकत नाही, पण ज्याच्यानं टेस्ट वाढलं जातं आणि जास्त टेस्टी पिझ्झा खाऊ वाटतं. कशामुळं? तर अमूल चीजमुळं. त्यानंतर आम्ही आणलेलं आहे किसानचं टमॅटो सॉस. इथं काही पेड प्रमोशन होत नाही आहे गाईज, पण आता जे ब्रँड आहे जे जास्त टेस्टी लागतात तर तेच घरात अवेलेबल आहे. तर किसानचं फ्रेश टोमॅटो सॉस पण घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स, जे की तुम्हाला माहिती आहे आपण हळद तिखट मीठ टाकू शकत नाही म्हणून. त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चीजपेक्षा पण, चीज एखाद्या वेळेस नसतं तर चालतं, पण सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स काय आहे तर पिझ्झा बेस. कारण की तुम्हाला माहिती आहे पिझ्झाच बेस नसेल तर आपण कसं पिझ्झा बनवणार आहोत, बरोबर आहे का नाही. त्यानंतर घेतलेला आहे आम्ही बटर, कारण की आम्ही बनवणार आहे पिझ्झा तव्यावर. कारण की आमच्याकडे ओव्हन सुद्धा आहे गाईज, तुम्ही बघू शकतो ओव्हन सुद्धा आहे. पण ओव्हनमध्ये आम्हाला हे जे इथले फीचर्स आहेत ना त्याच्यामुळे आमचा सतत खाल्ला बेस जळत असतो. तर आमच्याकडे खूप जास्त भूक लागलेली आहे. तर ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी काहीच नाही आहे. तर जेव्हा मी नेक्स्ट टाइम नक्की बनवाल गाईज तुमच्यासाठी रेसिपी, तर तेव्हा मी नक्की ओव्हनमध्ये बनवाल.
सध्याला आम्ही बनवत आहोत तव्यावर, त्यामुळं आम्ही घेतलेलं आहे बटर. तुम्ही पण घेऊ शकतो, तुमची इच्छा आहे. त्यानंतर आम्ही घेतलेला आहे मायोनीज आणि त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस आणि लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स, शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो, ओनियन, शिमला मिर्च, कॅप्सिकम, काही पण कॅप्सिकम, ओनियन आणि टमॅटो, पिझ्झा सॉस. ओके, कळालेलं आहे गाईज. तुमच्या भाषेमध्ये पण मी सांगितलेलं आहे की काय काय लागणार आहे. तर इथं आपल्याला आता पिझ्झाची सामग्री झालेली आहे. तर आता मी आईला सांगते माझा कॅमेरा पकडायला आणि तुम्हाला मस्तपैकी एक पिझ्झा तयार करून दाखवते आणि आपण लास्टला बघूया की मला जमतंय का नाही ते. बरोबर आहे का नाही गाईज? आपला पिझ्झा बेस मी काढलेला आहे, तुम्ही बघू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया पिझ्झा बेससाठी. तर सुरुवातीला आपण लावायचं आहे सॉस, जे की पिझ्झा सॉस आहे. मी खाली पिझ्झा सॉस लावायला कारण की माझं असं म्हणणं आहे की जास्त टेस्ट छान येऊ शकते. बरोबर आहे ना? एकदम थोडंच टाकायचं आहे आणि त्यानंतर ह्या चमच्याने स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर आपलं किसानचा सॉस टाकायचा आहे. सॉस आपण टाकू शकतो कारण की आपल्याला सॉसचं टेस्ट आवडते. बरोबर आहे ना गाईज? एकदम छान प्रकारे त्याला स्प्रेड करून घ्यायचंय. अजून थोडंसं मी टाकते गाईज. पूर्ण कडेपर्यंत लावायचं जेणेकरून टेस्ट कडेपर्यंत आली पाहिजे. नाही का कडेचं कॉर्नर तुम्ही पण असं करतो का कडेचं कॉर्नर आपण सोडतो बघा. त्यानंतर येणार आहे मायोनीज. कुणाला मायोनीज आवडते, मला पण आवडते. लवकरात कमेंट करा. मायोनीज ना म्हणजे मला नाही माहिती की कोण टाकते का नाही, पण मी यासाठी टाकते की त्याच्याने एक छान चीजचं फ्लेवर येते आणि चीजचं फ्लेवर बसून जाते. काहीच म्हणजे तर आत्ताचे मी मायोनीज मला एवढं जास्त आवडते, मी आत्ताच मायोनीज टाकते, माझ्या तोंडाला पाणी यायला लागले गाईज. तर आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट मी टाकणार आहे जे आहे चीज क्यूब. कारण की मला असं वाटतं की बेसला पण थोडंसं चीज राहावं जेणेकरून छान असं टेस्ट येणार आहे. तर हे छोटीशी म्हणजे काय म्हणतात त्याला, घासणी काय म्हणतात त्याला, त्याच्याने मी ग्राइंड करायला लागले. आणि मला आणि भैयाला तर म्हणजे मला आणि भैयाला जास्त चीजी पिझ्झा आवडते, त्याच्यामुळे आपण छान प्रकारे ग्राइंड करून घेऊया. कारण की एका ह्याला आम्ही 1 क्यूब लावणार आहोत एकदम जास्त चीजी होण्यासाठी. तर गाईज आता मी छान प्रकारे हे एंडिंगला करूया आपण. तर आता मी छान प्रकारे भाज्या ठेवून घेते. एकदम छान आपल्याला जेवढं छान प्रकारे डेकोरेट करता येईल आपण तेवढं छान प्रकारे आपण करू शकतो त्याला. आणि आपण जेवण बनवताना गाईज मला असं वाटतंय बरं का की आपण जेवढं जास्त हॅपी राहील ना तेवढं जास्त टेस्टी आपली डिश होते. कारण की मला पण माझ्या आईने ही गोष्ट शिकवली आहे. जेव्हा माझी जास्त छान मूड मध्ये असते तेव्हा एकदम छान आणि टेस्टी जेवण होते. आपण जेवढं खुश मध्ये असेल ना तेवढा माझा पिझ्झा टेस्टी होणार आहे असं माझं म्हणणं आहे गाईज. तर बघू आपण काय होतंय. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये कळेल की खरंच होते का नाही ते. तर कारण की खरी परीक्षा हे सजावट तर कोणी करू शकते व्हिडिओ बघून. खरी परीक्षा कुठं आहे गाईज, तर आपला पिझ्झा कसा बेक होतो त्याच्यानुसार आहे. आता आहे ओनियनची बारी. ओनियन भैयाला खूप जास्त आवडते तर हा पहिला भैयाला देणार आहे. आणि गाईज मला असं म्हणायला खूप जास्त खुशी होत आहे की स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्षात नाही मला मदत केले म्हणजे कुणाच्या रूपात केले. तर सगळ्यात जास्त मला जर म्हणजे मी हे जास्त शेअर करणार आहे की सगळ्यात जास्त जर मला कोणी सपोर्ट केला असेल तर ते माझ्या आईने केलेलं आहे. कारण की सगळेजण असं असे की तुम्हाला माहित आहे गावाकडे वगैरे की हा व्हिडिओ बनवायचा नाही करायचा नाही, तेव्हा ते लोक जेव्हा आईला म्हणत होते तेव्हा आईने त्यांना म्हणली की नाही बनवायचं बनवू दे तिला, कारण की ते जरा लग्नाचं वगैरे विषय ते नसल्यावर. त्यामुळं बिग थँक्यू आईला पण. आणि हे थँक्यू मी आईला असं कोरडं म्हणणार नाही कारण की 10 डिसेंबरला आईचा बर्थडे येणार आहे तर ते तुम्हाला बर्थडेच्या थ्रू करणारच आहे की मी आईसाठी काय करणार आहे. तर काही आपला पिझ्झा रेडी आहे. तुम्ही बघा कसा दिसायला लागला, मी छान डेकोरेटिव्ह केलाय का एकदम छान प्रकारे. तर मला आजचा प्रश्न आहे की मी थोडंसं ऑर्गॅनो टाकणार आहे आणि चिली फ्लेक्स पण. मला माहिती आहे की एंडिंगला टाकायचं असते पण तरी सुद्धा थोडंसं टाकल मी गाईस. खात्री घे. इंडियन्स असंच करतात गाईस, तुम्हाला पण माहिती असेल. मी थोडंसं ऑर्गॅनो टाकणार आहे कारण की मला असं वाटतं की टेस्ट एनहान्स होईल अजून. ऑर्गॅनोचं स्मेल कुणाला आवडतंय गाईस. जाईन कात्री घे म्हणलं तर कात्री घेते. कात्री पण किचनमध्ये असते पण इंडियन्स चालू केलेला आहे. आपण तवा बनवणार आहोत तवा पिझ्झा. तर मी थोडंसं बटरच लावणार आहे जेणेकरून आपला खाली पिझ्झा स्टिक होऊ नये आणि जळू पण नये. असं विरघळत नसेल तर हे एक हॅक आहे जेणेकरून आपण आपला बटर विरघळू शकतो. मला वाटतं एवढं बस आहे ना, एवढं बस आहे. तर चला आपला पिझ्झा ठेवत आहोत गाईस. धक 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 धक. झाकण ठेवू का? ठीक आहे, आपण जर ठेवूया एक प्लेट. तर गाईज वेट करूया आणि बघूया की कसं होतंय. आता आईला आपण रेसिपी देऊया आणि आता मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते कसा पिझ्झा झालाय. माझी पिझ्झाची रेसिपी आवडली का तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर गाईज तुम्हाला माझा फायनल रिझल्ट दाखवते पिझ्झाचं. हे आहे पहिला पिझ्झाचं फायनल रिझल्ट.
स्मेल तर खूप जास्त छान लागले आणि खूप जास्त टेस्टी आहे. तर मी आता तुटून पडणार आहे. तर गाईज आता मी पटपट बघा दुसरा पण पिझ्झा बनवलेला आहे. तर गाईज आता मी पटपट बनवते बघा. इथं थांबलेलं तर सगळ्यांना भूक लागत आहे. तर मी व्हिडिओ बनवणार नाही. आता मी पटपट खाऊन घेतो, पटपट बनवून घेतो. तर मी तुम्हाला रिझल्ट दाखवलेलाच आहे ना, छान आलेला आहे. म्हणजे कोणतं थम्स अप आहे रेसिपीसाठी तुम्ही ट्राय करायची असेल तर नक्की करा. तर आता बघूया आपण एंड मी करते नक्की, तुम्हाला थोडंसं बोलायचं नाही. तर गाईज खालून सुद्धा पिझ्झा जळालेला नाहीये. मला वाटलं की तुमच्या डोक्यात विचार आला असेल, मी तुम्हाला दाखवते. थांबा, हे खायला लागले. हे बघा खालून सुद्धा पिझ्झा जळालेला नाहीये. तर आपण आता आईला आणि भैयाला विचारूया की नेमकं कसा झालाय. तुम्ही माझ्याकडून रिव्ह्यू नाही, त्यांच्याकडून रिव्ह्यू घ्या. कसं झालेलं आहे, कसं झालंय, खरंच छान झालंय का, कसं झालंय पिझ्झा. तर गाईज मी पास झालेली आहे. पिझ्झा खालून सुद्धा झालेला नाही आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगच्या टाइमला थोडासा खालून झाला होता, पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा बिलकुल क्रस्टी झालेला आहे. मी काय केलेलं आहे गाईज, तुम्हाला मी ते नंतर दाखवलं नाही. वरून मी एकाचा व्हिडिओ बघितला होता की वरून 2-3 जेव्हा आपण थेंब टाकतो ना, तर ते वरून सगळं भाज्या ज्या आहेत ना ते थोडंसं शिजून थोडंसं आपल्याला क्रंचीनेस येतं. तर तुम्ही ते पण तुम्ही एक टिप आहे ते तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला शेअर करा. ही होती आमची छोटीशी पिझ्झा पार्टी, जी की आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. आम्ही तारक मेहता बघत पिझ्झा पार्टी एन्जॉय करतो. आणि तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे एवढं जास्त झालेलं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय आणि गुड नाईट. बाय.